नमस्कार. सर्वात प्रथम आजच्या ह्या खास दिवस म्हणजे वुमन्स डे सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. कारण की आजचा हा दिवस प्रत्येक स्त्रीला ताकदीला, मेहनतीला आणि स्वप्नांना समर्पित आहे. स्त्री ही फक्त घर सांभाळणारी नाही, तर ती प्रत्येक क्षेत्रात यश मिळवत असते. स्त्री ही आई, बहीण, मैत्रीण म्हणून प्रत्येक रूपात खूप खास असते. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर आता वाजले सकाळचे 10 वाजलेत आणि आम्ही निघालो एका वुमेन्स ट्रिपला, कारण की वुमेन्स डे म्हणून. तर सगळेजण रेडी आणि आता खाली येऊन उभे आहेत. तर बघूया. हाय बोला. हाय हाय हाय. हे सगळे आमच्या सोसायटीच्या लेडीज आले का? हो, आल्या ना. आणि आता आम्ही मस्त निघालोय आणि सगळ्या मैत्रिणींबरोबर मजा मस्ती चालली आहे आणि तो फार वेगळाच एक आनंद असतो. आणि आम्ही चाललोय नाशिक येथील चैतन्य फार्म या ठिकाणी. अशा मैत्रिणींसोबतच्या केलेल्या छोट्या छोट्या ट्रिप खूप आठवणी देऊन जातात. आपल्या ह्या बिझी आयुष्यात मैत्रिणींबरोबर काढलेल्या ट्रिप खूप इम्पॉर्टंट असतात, कारण की ते आपला एक फ्रेश मूड करत असतात आणि दैनंदिन जीवनात काहीतरी बदल घडवून आणत असतात. म्हणून नक्कीच आयुष्यात अशा छोट्या छोट्या ट्रिप मैत्रिणींसोबत नक्की केल्या पाहिजे. आणि प्रत्येकाच्या ह्या हसऱ्या चेहऱ्यामागे हेच एक रिझन आहे, जे फक्त मैत्रिणींसोबत होऊ शकतं. फायनली आता आम्ही पोहोचलोय डेस्टिनेशनला. तर डेस्टिनेशन तुम्हाला मी दाखवते, थांबा. इथला व्ह्यू आणि ग्रीनरी बघून खरंच खूप मनाला छान वाटतंय. तर पाहू शकतात तुम्ही. ज्यांना नसेल करायचा काही प्रॉब्लेम नाही, नका करा. ज्यांना करायचं त्यांना करू द्या, ते कॉन्ट्रीब्युशन करतील. ओके. हो मग आता आम्ही तिकीट वगैरे सगळं काढलंय. आता आम्ही आधी ब्रेकफास्ट करतो आणि मग नंतर बोलते तुमच्यासोबत. तर या ठिकाणचं मेनू कार्ड तर तुम्ही बघू शकता. थोडं घेतलंय मी मेनू कार्ड. ऑर्डर दिली. आता ऑर्डर काय दिली आपण बघूया. नाही दिली अजून. अगं व्हेज चीज सँडविच दिलंय आणि 4 चहा. मला ज्यूस घ्यायचंय काहीतरी, पण चांगलं लागेल का? सगळ्यांनी इथे ब्रेकफास्टची ऑर्डर दिली आहे आणि सगळेजण वेट करतायत. तर आता लवकरच येईल. आणि तर या ठिकाणी पाहू शकताय, आम्ही मागवलंय सँडविच आणि बाकीच्यांनी चहा घेतलाय फक्त. पण मी आणि अर्चनाने मागवलं होतं सँडविच आणि आम्ही सँडविच आता एन्जॉय करतो आणि मग बोलते. फायनली आता आमचा नाश्ता वगैरे झाला आहे आणि आता आम्ही जरा तुम्हाला इथली प्रॉपर्टी मी तुम्हाला दाखवेल कशी आहे. त्याबरोबर आम्ही सोबत एन्जॉय करू. मला इथं आल्यावर सुंदर, खूप सुंदर. तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतंय ना? बडे ताई, इथं आल्यावर काय वाटतंय तुम्हाला? छान वाटतं? हौशी तुम्हाला? सुंदर. सीमाताई एकदम मस्त मस्त वाटतंय ना? बरं. भाग्यश्री, इथं आल्यावर काय वाटतंय तुला? गार्डन होतं. अर्चना तुला? बापरे, तू काय केलंय असं? ओ, कसं वाटतंय रेवती? नवऱ्याला सोडून आल्यावर? नाही, असं जास्त काही खुशी नाही, पण आहे. आठवण येते का? तर या ठिकाणी आम्ही मस्तपैकी मध्ये एंट्री करत असताना एक छान रील घेतला. म्हटलं तोही तुमच्यासोबत शेअर करावा. आणि बघू शकता सगळ्या वुमन्स किती हॅप्पी आहेत. नेहमी घरातली कामं करून थकलेली असतात आणि कधीतरी निवांत एक वेळ मैत्रिणींबरोबर घालवताना खूप आनंद वाटतो आणि तो क्षण आहे. आणि त्यामुळेच आम्ही सगळे एन्जॉय करतोय. काय हे, चला ना, जात राहू. इथली ग्रीनरी खूप सुंदर आहे आणि तसंच इथली हिरवळ, झाडे आणि फ्रेश हवा, त्यामुळे माइंड एकदम रिलॅक्स झाला आहे. सिटीच्या नॉईजपासून इथे पीसफुल वाईब मिळतोय. फोटोशूटसाठी इथे आम्हाला परफेक्ट प्लेस मिळाली आणि आता आम्ही फोटो काढू. असं करा नाही, काय लागतं, व्हिडिओ घ्यायचा आहे, काहीतरी करा फक्त बस. तर फायनली आता आमचं बऱ्यापैकी आम्ही कंटिन्यू फिरतोय. तर बघू शकता ती ऋत्वी आमच्यावर एकच जण आली आहे. तिला खेळण्यासाठी काहीतरी सापडलं आणि ती त्यामुळे हॅप्पी आहे.
आणि अर्चना तिच्याबरोबर लहान बनली. ऋत्वी आनंद वाटला का? ऋत्वीसाठी काहीतरी भेटलं इथे. अर्चना नवीन बिझनेस सुरू केला पालखीचा. स्वातीताई पाहून घ्या, फक्त रील साठी चालू आहे. नाही का ते खाली नाही बरं का, तेच खाली येते खराब या जाणत नाही ग, म्हणून मी तुला बोलली नको. अगं तुम्ही दोघी पण या ना जरा ना इकडे फोटो काढ ना बरोबर. का मी म्हातारी बा आवडत फोटोशूट जिथे महिला तिथे फोटो होऊ शकत नाही. काय तुला काय काढू बघा, पाहिलं तुम्ही जिथे जिथे जाणार तिथे तिथे फोटो काढणार. हे हे असे पडतात इकडे. आणि सीमाताई म्हणजे डायरेक्ट एकदम मॉडर्न दिसत आहेत. डायरेक्ट सगळे दुनिया विसरून डायरेक्ट एकदम मॉडर्न होऊन आलेले आहेत सीमाताई. तर आता आम्ही एक फन गेम खेळत आहोत. तर बघूया कोण जिंकतं. खरं तर बघायला लागलं तर कोण जिंकणं ते महत्त्वाचं नाही, आमच्यासाठी मजा करणं फार महत्त्वाचं आहे. मैत्रीला वयाचं बंधन नसतं हे आम्ही प्रूव्ह केलं आहे. कारण की आम्ही सगळे वेगवेगळ्या वयाचे आहोत, पण तरीही आम्ही जेव्हा सोबत असतो तेव्हा खूप एन्जॉय आणि मस्ती आणि धमाल करत असतो. जेव्हा जेव्हा आम्ही मैत्रिणींसोबत एक छान असा काहीतरी कार्यक्रम घडवून आणतो तेव्हा तेव्हा आमचा नक्कीच स्ट्रेस कमी होतो. हाच एक खरा मैत्रिणींबरोबरचा आनंद आहे. तर तुम्ही बघू शकता आमचं हसणं आणि आम्ही कंटिन्यू काहीतरी छान छान असे वेगवेगळे गेम खेळलो आहे. तर फायनली आता मस्तपैकी गेम खेळतोय, तुम्ही बघू शकताय. आणि मी गेमचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. हे बघा यांचं ऍक्शन चालू आहे. माझी जस्ट झाली स्टार्ट. नाही ह्या राऊंडच्या बाहेर जायचं नाही आणि डोळे बंद आहेत. ना ना हे बघा या ठिकाणी हृदय आलाय. हृदय वा 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 वा, पाहिली एवढी गर्दी हृदय तुला पकडायला. पुरी बंग स्विमिंग साठी रेडी आहे. स्विमिंग म्हणजे स्विमिंग पूल मध्ये जाण्यासाठी रेडी आहे. हे काय दादांचं करून घेतलं का टी शर्ट? नाही ग, त्यांच्या बँकेतून एक्स्ट्राचे सगळे पूर्ण फॅमिलीला पाहिजे का कोणाला? आमच्याकडे आहे भरपूर सारे. हृदय हॅलो, तुला जायचं पाण्यात? ही नाही म्हणते पाण्यात ओलं होण्यासाठी, बिकॉज ती आजारी पडली होती आणि आता पुन्हा लगेच आजारी पडेल म्हणून. असं आम्ही फायनली स्वातीताई स्विमिंगमध्ये जाण्यासाठी एकदम रेडी आणि उत्सुक आहेत. आणि तुम्ही बघू शकताय स्विमिंग पूल, आणि त्या एवढा सुंदर बघून आम्हाला जाण्याचा इंटरेस्ट झाला. आणि या ठिकाणी भाग्यश्री ही रेडी आहे आणि मावशी आहेत खो खो प्लेअर. चला तुमच्या माग मी कोको कोण चला ना. नाही ग खूप गार आहे. हृदय ए हृदय काढला. ए हृदय फोटो घेऊ का तुझा? तर जस्ट आता स्विमिंगमधनं बाहेर निघालो आहे आणि पुन्हा तयारी वगैरे केली आहे. आणि आता जेवणाची तयारी करतो आहे. जेवण झालं की मग बोलते तुमच्यासोबत. आणि जेवण काय आहे, आम्ही काय काय ऑर्डर केलं आहे ते तुम्हाला नक्कीच दाखवेल. पण खूप मस्त ग्रीनरी वाटते आणि खूप छान ग्रीन ग्रीन आहे, त्यामुळे खूप आनंद मिळतो आहे. आणि मैत्रिणींसोबत थोडा वेळ घालवला की थोडं फ्री वाटतं, कारण कंटिन्यू घरात राहून राहून खूप बोर होतं. आजचा दिवस खूप मस्त जातोय आणि खरंच म्हणतात ना ते कधीतरी मैत्रिणींसोबत आणि वेळ घालवावा, म्हणून आम्ही आजचा दिवस सोसायटीतल्या सगळ्या लेडीजांनी ठरवलं होतं म्हणून आलो आहेत. आणि मज्जा येते खूप, आणि खूप मज्जा आली आहे.
तोपर्यंत पाणी बघून घ्या. एक तास सांगितलं. अगं सँडविचलाच तुम्हाला किती वेळ लागला? खूपच भूक लागली होती कारण की पाण्यात खेळून खेळून, त्यामुळे आम्ही डायरेक्ट जेवणावर ताव घेतला आणि त्यामुळे लॉक काढायचाच राहिला. तर फायनली आता जेवण झालंय. जेवताना काही व्हिडिओ घेऊ शकलो नाही कारण खूप भूक लागली होती आम्हाला. हां, खूप भूक लागली होती आणि त्याच्यामुळे मी जेवताना व्हिडिओज घेऊ शकले नाही. मग जेवणाची ऑर्डर वगैरे देऊन जेवण वगैरे पोटभर केलंय खूप. आता थोडा एन्जॉय करतो, खेळतो आणि त्यानंतर मग थोड्या वेळाने आम्ही घरी जाणार आहेत. तर फायनली आमचा दिवसभर मस्त एन्जॉय झाला आहे आणि आता आम्ही लवकरच घरी जाणार आहोत आणि घरी पोहोचल्यावरच भेटते तुम्हाला. आता शीतल गेली. दिल तुझको सेंड में तो तेरी बदरी की दुल्हन. आता सगळे गेम्स खेळून झाले, सगळं खेळून झालंय, फोटो काढून झालेत, म्हणून कसे निवांत गप्पा मारताय आणि मी पण अशी छान बसली. तर जस्ट घरी पोचलोय आणि चेंज वगैरे केलं आणि फ्रेश झाली. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि मैत्रिणींसोबत केलेला एन्जॉय नक्कीच कसा वाटतो ते पण नक्की सांगा. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू.